ऐसी अक्षरे रसिके नावाजलेली अनुवादित मराठी पुस्तकं भाग 12वा आणि शेवटचा. संवादक भावेश ब्राह्मणकर. नमस्कार श्रोते हो. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नावाजलेली अनुवादित मराठी पुस्तके या नव्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ते सेपियन्स या पुस्तकाविषयी. युव्हाल नोआ हरारी या मूळ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे डॉक्टर वासंती फडके यांनी. मानवजातीच्या इतिहासाची मर्मभेदी मांडणी करणारं आणि भविष्यातल्या थरारक शक्यतांचं भाकीत करणारं इंटरनॅशनल बेस्ट सेलर हे पुस्तक आहे. 1,00,000 वर्षांपूर्वी माणसाच्या कमीत कमी 6 जाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे. आपण होमोसेपियन्स आहोत. आपण पृथ्वीवर अधिसत्ता कशी स्थापन केली? आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरं आणि राज्य कशी स्थापन केली? देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसा विश्वास ठेवायला लागलो? आणि येणाऱ्या सहस्त्रकांमध्ये आपलं जग कसं असेल? माणसाची विचार पद्धती, त्यांचं वर्तन, त्याची बलस्थानं आणि त्याचा भविष्यकाळ याबद्दलच्या आपल्या सगळ्या समजुतींना आव्हान देणारं विचार प्रवर्तक पुस्तक म्हणजे सेपियन्स. जबरदस्त आणि रोमांचित करणारा मानवाचा इतिहास खरोखरच शेवटापर्यंत वाचकाला खिळवून ठेवतो. स्वतःच्या अस्तित्वाबद्दल विचार करायला प्रवृत्त करतो. खरोखरच ही या लेखकाची अजरामर कलाकृतीच म्हणायला हवं. युव्हाल नोआ हरारी या चर्चेत असणाऱ्या अभ्यासकानं आपल्या पहिल्या पुस्तकाला दिलेलं सेपियन्स हे नाव लक्षणीय आहे. माणूस हा भावनिक, बौद्धिकदृष्ट्या आणि वर्तनदृष्ट्या एका गुंतागुंतीचा प्रकार असला तरी ज्या एका अंशतः आकलनीय, अंशतः अनाकलनीय, निरंतर चालणाऱ्या वैश्विक प्रक्रियेचा तो एक हिस्सा आहे. त्या प्रक्रियेच्या दृष्टीनं त्याची ओळख, त्याचं स्थान सेपियन्स हेच आहे. हे नामाभिधान माणसाला पृथ्वीवरील विशेष महत्वाची बुद्धिमान प्रजाती या श्रेणीतून काढून जीवशास्त्रीय जमिनीवर आणते. हरारीचं सेपियन्स हे पहिलंच पुस्तक. 2011 साली हिब्रू भाषेत लिहिलेलं हे पुस्तक 2014 साली इंग्लिशमध्ये प्रसिद्ध झालं. पुढे त्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला. मराठीत डॉक्टर वासंती फडके यांनी केलेला अनुवाद डायमंड प्रकाशनानं प्रसिद्ध केला आहे. अनुवादासाठी लागणारी मेहनत लक्षात घेता अनुवाद जर परिणामकारक उतरला नाही तर वाचक म्हणून हळहळ वाटते. म्हणून सेपियन्स मराठीतून वाचताना कुठेही रसभंग होत नाही. मूळ पुस्तकातील कथन मराठीत प्रभावीपणे आणण्यात हा अनुवाद यशस्वी झाला आहे आणि त्याबद्दल वासंती फडके यांचं अभिनंदन करायला हवं. सेपियन्स हे बेस्ट सेलर पुस्तक तुम्ही अद्याप वाचलं नसेल तर नक्की वाचा आणि अप्रतिम अशा साहित्याचा आनंद घ्या. मराठी भाषा आणि साहित्याला समृद्ध करण्यासाठी अनुवाद अतिशय महत्वाचा ठरला आहे. अनुवाद ही एक कला आहे. 2 भाषांना जोडणारा तो दुवाच आहे. अन्य भाषातील लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्य मराठीत येण्यासाठी अनुवाद महत्वपूर्ण आहे. जयंत नारळीकर, नंदा खरे, सुबोध जावडेकर, बाळ फोंडके, आनंद जोशी, मिलिंद वाटवे या विज्ञान लेखकांनी, तसेच अपर्णा वेलणकर, डॉक्टर वृंदा बारगवे, माधुरी पुरंदरे, वासंती फडके, माधुरी शानबाग, भारा भागवत, माधव कर्वे, पु ल देशपांडे, भालचंद्र खेर, सुजाता देशमुख, लीना सोहनी, चेतना सरदेशमुख, मुग्धा कर्णिक, जयंत कुलकर्णी, रेखा सबनीस अशा कितीतरी लेखकांनी आपल्या लेखणीतून अतिशय कल्पक अनुवादाचे दर्शन वाचकांना घडवले आहे. खरं तर नावाजलेल्या अनुवादित मराठी पुस्तकांची यादी भली मोठी आहे. त्यातील निवडक पुस्तकांविषयीच आपण या विशेष मालिकेत जाणून घेतले. लवकरच भेटूया वेगळ्या विषयासह नाशिक आकाशवाणीवर. तोपर्यंत मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.